तुमच्या घरात कधी अशी वाक्य ऐकली आहेत का? काउन्सिलरकडे जाणार म्हणजे तू वेडा आहेस का? इतकंसं काय झालं आहे? पॉझिटिव्ह विचार कर. आपल्या काळात कुठे थेरपी वगैरे होती? देवावर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. थांबा, जर तुम्हीही ही वाक्य ऐकली असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण थेरपीबद्दलचे हे समज सत्य नाहीत, ते फक्त वर्षानुवर्ष चालत आलेले गैरसमज आहेत. आणि हेच गैरसमज अनेक लोकांना योग्य वेळी मदत घेण्यापासून थांबवतात. आज आपण असेच 7 मोठे थेरपी मिथ्स जाणून घेणार आहोत, जे कदाचित थेरपीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलतील. नमस्कार, मी कविता. काउन्सिलिंग कॉर्नर विथ कवितामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपल्या समाजात शारीरिक आजार झाला तर डॉक्टरकडे जाणं अगदी सामान्य मानलं जातं. पण मन दुखत असेल तर, सतत एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन जाणवत असेल तर, मदत करण्याऐवजी अनेकांना एकच गोष्ट ऐकायला मिळते, इतकं काय झालं आहे, थोडं स्ट्रॉंग बन. हे सगळं फक्त तुझ्या मनाचे खेळ आहेत. आणि हळूहळू माणूस स्वतःच्याच भावनांवर शंका घ्यायला लागतो. पण खरं म्हणजे मेंटल हेल्थसुद्धा आरोग्याचाच एक भाग आहे, हे आपण विसरून जातो. आणि थेरपी म्हणजे कमजोरी नाही, तर स्वतःला समजून घ्यायचा, हील होण्याचा आणि आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगण्याचा एक सुरक्षित मार्ग आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण थेरपीबद्दलचे मोठे गैरसमज समजून घेणार आहोत आणि त्यामागचं खरं सत्यही जाणून घेणार आहोत. कारण योग्य माहिती हीच हिलिंगची पहिली पायरी असते. चला सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. गैरसमज 1. थेरपी फक्त मानसिक आजार असलेल्या लोकांसाठी. हा आपल्या समाजातील सर्वात मोठा गैरसमज आहे. रिॲलिटी काय आहे तर थेरपी म्हणजे तुमच्या भावना समजून घेण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, तुमचं रिलेशनशिप सुधारण्यासाठी, एन्झायटी, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग, सेल्फ एस्टीम, ट्रॉमा अशा अनेक गोष्टींसाठी प्रोफेशनल हेल्प घेतली जाऊ शकते. जसं ताप आला की आपण डॉक्टरकडे जातो, तसंच मन दुखत असेल तर काउन्सिलरकडे जाणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे. गैरसमज नंबर 2. मी स्वतः खूप स्ट्रॉंग आहे, मला थेरपीची काय गरज? स्ट्रॉंग असणं म्हणजे भावना दाबून ठेवणं नाही. स्ट्रॉंग असणं म्हणजे गरज असेल तेव्हा मदत मागणं. तुम्ही कार किंवा बाईक चालवता, पण जर कधी ती बिघडली तर मेकॅनिककडे घेऊन जाता ना. मग मनासाठी एक्सपर्टची मदत घेण्यात कमीपणा का वाटतो? गैरसमज नंबर 3. लोक काय म्हणतील? हा प्रश्न हजारो लोकांना थेरपीपासून लांब ठेवतो. पण विचार करा, जेव्हा रात्री तुम्ही एकटे रडत असता तेव्हा हे लोक येऊन तुमचं दुःख कमी करतात का? जेव्हा तुम्ही एन्झायटीने ग्रासलेले असता तेव्हा हे लोक तुमच्यासोबत जागरण करतात का? नाही ना. मग तुमची मेंटल हेल्थ लोकांच्या ओपिनियनवर का अवलंबून असते? गैरसमज नंबर 4. देवावर विश्वास ठेव, थेरपीची गरज नाही. स्पिरिच्युअलिटी आणि थेरपी हे एकमेकांचे विरोधक नाहीत. तुम्ही प्रार्थना करू शकता, तुम्ही मेडिटेशन करू शकता, तुम्ही फेथ ठेवू शकता आणि त्याचवेळी तुम्ही काउन्सिलिंग देखील घेऊ शकता. दोन्ही एकत्र खूप छान प्रकारे काम करतं. गैरसमज नंबर 5. काउन्सिलर फक्त ॲडवाईस देतात. हा सुद्धा आपल्या समाजातील सगळ्यात मोठा गैरसमज आहे. काउन्सिलर तुमचं आयुष्य जगत नाहीत. काउन्सिलर तुमच्यासाठी निर्णय घेत नाहीत. ते फक्त तुमचे विचार समजून घेतात, तुमच्या भावना समजून घेतात आणि तुमचे पॅटर्न्स तुम्हाला दाखवतात. काउन्सिलर तुम्हाला हेल्दी कॉपिंग स्किल्स शिकवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करायला मदत करतात. गैरसमज नंबर 6.
एका सेशनमध्ये सगळं काही ठीक होईल. वर्षानुवर्ष आपण इमोशनल पेन जमा करतो, मग तो एका तासात पूर्ण बरा होईल का? हिलिंग म्हणजे प्रोसेस. थेरपी म्हणजे मॅगी नाही, जी 2 मिनिटात तुम्हाला स्ट्रॉंग बनवेल. प्रत्येक सेशन तुम्हाला थोडं थोडं मजबूत बनवतं. आणि गैरसमज नंबर 7, मी खूप उशीर केला आहे. हा मीच अनेक लोकांना मदत घेण्यापासून थांबवतो. सत्य काय आहे तर हिलिंगसाठी योग्य वेळ आज आहे. वय कितीही असो, 20, 40, 60, मन बदलू शकतं, जीवन बदलू शकतं. नवीन सुरुवात कुठेही, कधीही आणि कोणत्याही वयात करता येते. जर आजच्या या व्हिडिओमुळे एका व्यक्तीचेही थेरपीबद्दलचे गैरसमज दूर झाले असतील, तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं माझं उद्दिष्ट पूर्ण झालं. मेंटल हेल्थ ही लक्झरी नाही, ती गरज आहे. आणि मदत मागणं ही कमजोरी नाही, तर स्वतःवर केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुम्हाला माहितीच आहे, लाईक करायचं, शेअर करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. कमेंटमध्ये सांगा तुम्ही थेरपीबद्दल कोणते मिथ्स ऐकले होते. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा ज्याला मेंटल हेल्थबद्दल अजूनही खूप गैरसमज आहेत. मी कविता, पुन्हा भेटूया काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविताच्या नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.